लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की जीवा नंदिनीने त्यांचं बाळ गमावलेलं असतं, त्यामुळे या दुःखातून सावरायला त्यांना वेळ लागत असतो. जीवाला नंदिनी शांत करत असते. तितक्यात खरं जीवाचं लक्ष त्या घुंगराकडे जातं आणि नंदिनीचं सुद्धा. तेव्हा नंदिनी पडदेशीन ते घुंगरू घेते, मात्र इथे जीवा तिचा हात सरकवून स्वतःच्या हातात घुंगरू घेतो आणि त्या घुंगराला पाहून रडत असतो आणि म्हणत असतो, घरात कथ्थक करणारे घुंगरू हवेत इथपर्यंत ठीक होतं, पण हे घुंगरू मी घरात का आणले, मी असं का केलं, असं म्हणून रडत असतो. नंदिनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, मात्र जीवाचं रडणं अजिबातच थांबत नसतो. ते म्हणत असतो की आई बरोबर म्हणत होती, ह्या सर्व गोष्टी आपल्याला नंतर त्रास देतात, त्यामुळे मी ह्या गोष्टी का घेऊन आलो. आईचं सगळं काही बोलणं बरोबर होतं, पण मीच तिचं ऐकलं नाही. ह्या गोष्टी आपल्याला नक्कीच आता त्रास देणार, आता मी काय करू, असं म्हणून रडत असतो. जीवाचं रडणं अजिबातच थांबत नसतं बरं का. त्यावर नंदिनी जीवाला शांत करत असते. जीवा, तुम्ही डोळे पुसा आणि माझ्याकडे पहा आधी. अजिबात रडायचं नाही. आपलं बाळ आपण गमावलंय ना, आपण खचलो आहोत हे मला माहीत आहे, पण असं खचून नाही चालणार. आपल्या दोघांना स्ट्रॉंग व्हायला हवं. आपण दोघे आहोत ना एकमेकासाठी, असं म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो, पण मला आपल्या तिघांचं जग हवं होतं. आपल्या हक्काची एक बाहुली हवी होती. मी तुला म्हणालो होतो ना की दोघात हवा तेव्हा तिसरा येणं यासारखं सुख नाही. त्यावर नंदिनी म्हणत असते, पण दोघांना हवं असताना तिसरा निघून जाणं यासारखा नरक नाही. आणि जीवा, आपल्याला ह्या नरकाच्या यातना आता दोघांनाच भोगायच्या आहेत, असं म्हणून नंदिनी आणि जीवा दोघेही रडत असतात बरं का. पण नंदिनी जीवाला शांत करत असते. जीवाचं जास्त रडणं सुरू असतं, म्हणजे जीवाला रडू सावरत नसतं. त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा तुम्ही आधी शांत व्हा आणि हो प्लीज एक छोटी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, ही गोष्ट इतक्यात आपण कोणालाही सांगायला नकोय. असं म्हटल्याबरोबर इकडनं माननी आल्याबरोबर माननी म्हणत असे, कुठली गोष्ट आणि माझ्यापासून तुम्ही काय लपवत आहे, असं म्हटल्यानंतर जीवानंदिनी पडदेशीन स्वतःचे डोळे पुसतात आणि माननीच्या या प्रश्नाचं उत्तर द्यायला स्वतःला तयार करत असतात. इकडे दुसऱ्या बाजूला जो काही पार्थ असतो इथे काव्याच्या आठवणीत असतो बरं का. म्हणजे त्याला काव्याची फार आठवण येत असते आणि काव्याच्या बोकुडी बोलत असतो. म्हणत असतो की तुला बोर होतंय का, मला सुद्धा बोर होते, पण टेन्शन घेऊ नको, मगाशीच माझं काव्याशी बोलणं झाले, तुला नाही बोलले नाही त्या, असं म्हणून त्याला चिडवत असतो. आणि परत स्वतःच म्हणत असतो, या बायका माहेरी का जात असतील रे, पण तुला एक सांगू का, द ग्रेट विक्रम देशमुख काय म्हणतात तर, बायको माहेरी का जाते पासून तर बायको माहेरी का जात नाही इथपर्यंतचा प्रवास म्हणजे संसार असतो. अहो काव्या, करा की फोन, मी काय ह्या बोकडीशी बोलतोय, मिस करतोय हो तुम्हाला, असं म्हटल्याबरोबर लगेच इकडनं फोन वाजतो बरं का त्याचा. परदेशीन फोन उचलतो आणि म्हणतो, बोला की काव्या, पण समोरून असते ती म्हणजे दिव्या. आता लगेच दिव्या म्हणत असते, अहो सर मी काव्या नाही दिव्या आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, सॉरी माझ्या बायकोचं काव्या नाव आहे ना म्हणून म्हटलो. तेव्हा लगेच दिव्या म्हणत असते, अरे वा, म्हणजे बघा ना त्यांचं किती नशीब आहे ना, म्हणजे त्यांचं नाव घेणारं कुणीतरी आहे, नाहीतर बघा माझं तर नावसुद्धा घ्यायला कोणी नाही, मी सिंगल आहे हो, पण माझा रोबिन आहे ना, तो माझी नेहमी वाट बघत असतो. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणत असतो, बरं हे सगळं काही ठीक आहे, पण एवढ्या रात्रीचा तुम्ही फोन का केलाय. त्यावरही ते दिव्या म्हणत असतं, तर काय ना ते मी उद्या लेट आलं तर चालेल का, तुम्हाला तर माहिती आहे ना मी रूम सोडते म्हणून, त्यामुळे खरं मला रूम पाहण्यासाठी ते मी सकाळी 2 रूम पाहणार आणि संध्याकाळी 4 असं मी ठरवले. तुम्हाला मी मॅसेज पण केलता, पण एकच टिक दिसली ना, त्यामुळे म्हटलं डायरेक्टच फोन करावं आणि तुम्हाला सगळं काही सांगावं. पण सॉरी सर, तुम्ही मगापासून म्हणताय उशीर झालाय, म्हणजे खूप तुमची बायको चिडली का तुमच्यावर, खरंच सॉरी सर, असं म्हटल्यानंतर पार्थ, मिस दिव्या शांत व्हा जरा, आणि माझी बायको तशी कूल आहे, अशी ओरडणार वगैरे अजिबातच नाही, पण ती आता सध्या इथे नाही आहे. असं म्हटल्यानंतर दिव्या म्हणते, हो का, म्हणजे तुमची बायको माहेरी गेली का आणि तुम्ही मिस करताय का. सो दिव्याचं जरा पर्सनल बोलणं सुरू झालेलं असतं बरं का. त्यावर पार्थ लगेच तिला शांत करतो आणि म्हणत असतो, ऐका ना मिस दिव्या, रात्र खूप झालेली आहे आणि तुम्हाला उद्या लेटसुद्धा यायचं आहे ना, त्यामुळे खरं इट्स ओके, तुम्ही लेट या, पण अशी हॅबिट अजिबातच लावू नका उशिरा वगैरे येण्याची. त्यावर दिव्या म्हणते, हो ठीक आहे चालेल, ओके थँक्यू हा, असं म्हणून आता फोन पार्थला इकडे काव्याची आठवण येतच असते बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला माननीने प्रश्न विचारलेला असतो, त्यावर जीवा आणि नंदिनी शांत बसलेले असतात बरं का. तेव्हा माननी परत म्हणत असते, काय म्हणते मी, सांगा की कुठली गोष्ट लपवून ठेवायची आणि कुणाला सांगायची नाही. असं म्हटल्यानंतर लगेच नंदिनी म्हणते, बाळाची गोष्ट, म्हणजे आई तुम्हाला तर माहिती आहे ना हो तुमचा मुलगा कसा आहे म्हणून, बाळाचं नाव घेतलं की उत्साह संचारतो यांच्यात. अहो आत्ताच यांच्या कॉलेजच्या मित्राचा फोन आला होता, सिटी कॉलेज 2012ची बॅच, आणि ते लगेच सांगायला चालले की मी बाबा होणार आहे. असं म्हटल्यानंतर लगेच मानन म्हणते, अरे काय जिवारे मेल्या, हे असं काय करत राहतो रे तू, असं म्हणून त्याला फटका देणार असते बरं का. तेव्हा नंदिनी म्हणते, आई नका हो त्यांना मारू. त्यावर लगेच जीवा म्हणतो, एक मिनिट, तू माझ्या टीममध्येच असं दाखवू नको बरं का नंदिनी, आणि आई तू ऐक, ही अजिबात मनावर काही घेऊ नको, मी खरंच सांगायला लागणार होतो की मी बाबा होणार आहे. असं म्हटल्यानंतर जीवा थोडा शांत होतो बरं का. त्यावर नंदिनी म्हणते,
काय बाबा होणार आहे काय सांगा की आता. त्यावर लगेच जीवा म्हणत असो, ते मी बाबा होणार आहे हे सांगणार होतो पण मी सांगितलं नाही. उगाच काहीतरी अर्धवट ऐकते आणि सासूचे कान भरायला लागते. उगाच काही पण फेकाफेकी करत जाऊ नकोस असं म्हटल्यानंतर मानन म्हणतात, ए मेल्या गप्रे, फेकाफेकी करायची खरं तर तुला सवय. नंदिनी कधीही खोटं बोलत नाही असं म्हटल्यानंतर नंदिनी थोडी शांत होते. इकडे मानेनी म्हणत असते, धाकट्या सूनबाई, जीवाच्या चकाचक बाई आणि त्याचबरोबर आमच्या होणाऱ्या बाळाची आई, मी खरं तर आता तुला फटके मारायला आले. काय केलं गं तू हे आणि काय करतेस तू. त्यावरही ते नंदिनी म्हणत असते, काय केलं मी, तुला काय वाटलं मला कळणार नाही का. आता नंदिनीला अजिबातच कळत नाही बरं का. नंदिनीला वाटतं असतं की आईला कळलंय सगळं. त्यावर नंदिनी म्हणत असते की म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला. त्यावर लगेच माननी म्हणत असते, हा धागा गं, असं कसं गं, काय करतेस नंदिनी, हा धागा घरात पडला होता आणि तो मी घेऊन आले. एक तर काव्या ती वेंधळी, स्वतःचा धागा पाडून आली आणि मग वर तू तिची ताई, स्वतःचा धागा तिला दिलास, आता हा तरी धागा हातात बांध ना गं. त्यावरही ते जीवा म्हणत असतं, आता याची काय गरज आहे असं म्हटल्यानंतर माननी म्हणत असते, मला वाटलंच होतं हा काहीतरी बोलणारच. नंदिनी ह्याला सांगून ठेव बरं का, माझ्या गुरुजींना वाईट साईट अशी बात असं बोलायचं नाही म्हणून, सारखा असा बोलत राहतो हा. चल नंदिनी धर, तुझ्या हातात हा धागा बांध. नंदिनी हा धागा तुझ्यासाठी, तुझ्या होणाऱ्या बाळासाठी खूप महत्त्वाचा आहे गं, त्यामुळे डिलिव्हरी होऊस तर हा धागा जरा स्वतःजवळ ठेव, त्या धाग्याला जरा जप ग बाई असंही ते माननी म्हणत असते नंदिनीला बरं का. आता नंदिनी जीवा दोघेही शांत झालेले असतात. आता माननी जातच असते तितक्यात खरं माननीचं त्या पाण्याकडे लक्ष जातं. जीवा हा पानं इथेच आहे, आणखी तुला सांगितलं होतं त्या आडगळीच्या खोलीत ठेव. त्यावर जीवा म्हणतो, हा ठेवतो आता. तेव्हा लगेच नंदिनी म्हणते, आत्ताच ठेवूया की जीवा, चला आपण दोघे ठेवूया, तुम्ही तिकडनं पकडा मी इकडनं पकडते. त्यावर मानन म्हणते, अगं नंदिनी तुझं काय चाललंय, काय करतेस हे, तू गरोदरच लक्षात आहे का तुझ्या, जड वस्तू नसत्यात ग उचलायच्या. त्यावरही ते जीवा म्हणत असतो, नंदिनी तू राहू दे, मी असंही हा पाळणा मीच आणला होता आणि मीच ठेवतो. आता माननी म्हणत असते की मी आशाला आवाज देते पण जीवा अजिबात ऐकत नाही बरं का, तो पाळणा मीच ठेवतो असंही ते म्हणत असतो. आता खरं तरी जीवाला अंतकरण भरून आलेलं असतं त्याचं हा सगळं काही करताना. पाळणा घेऊन जाताना खरं त्याला आठवतं की नंदिनी म्हटलेली असते की मी तुम्हाला एक मागितलं तर मला देतान का. त्यावर जीवा म्हणतो, काय सांग की. त्यावर नंदिनी म्हटलेली असते की हा पाळणा घेऊन जाताना अजिबात रडायचं नाही. तो क्षण त्याला इथे आठवलेला असतो आणि त्याला हा क्षण आठवताना खरं तरी ते फार वाईट वाटत असतं. नंदिनीच्या सुद्धाही ते डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि जीवाच्या डोळ्यात तर पाणी आलेलंच असतं. जीवा तो पाळणा घेऊन बाहेर जात असतो, मात्र त्याचे पाऊल त्याला जड झालेले असतात आणि हा पाळणा घेऊन जाताना त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबत नसतात बरं का, त्याला फार भरून आलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला सकाळ झालेली असते बरं का आणि पार्थने ते फ्रीज नवीन घेतलेलं आहे वाटतं बरं का, त्यामुळे ते पार्थ हा फ्रीज घेऊन जात असतो. मात्र माननी त्याला अजिबात फ्रीजला हात लावून देत नसते. ती म्हणत असे, नाही तुम्ही विचारही करू नका हा फ्रीज द्यायचा बरं का, अजिबात नाही, कारण की हा माझा आहेरात आलेला आहे, माझ्या माहेरचा आहे हा फ्रीज आहे, मी नाही देणार असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो, आई अगं काय चाललंय तुझं, हा किती जुना फ्रीज आहे, मी जन्माच्या आधीचा फ्रीज आहे, हा रिटायर झाला आता. त्यावर मिथून काका म्हणतात, पार्थ पण आता काय करायचं, नवीन फ्रीज कुठे ठेवायचा. त्यावर खरं इथे मानन म्हणते, म्हणजे नवीन फ्रीज आणलासुद्धा तुम्ही. त्यात लगेच बेल वाजते बरं का दरवाजाची. तेव्हा लगेच पार्थ धावतच जातो, नवीन फ्रीज आला. आता मिथून काका आणि पार्थ दोघीही त्या फ्रीजकडे धावत गेलेले आणि डायरेक्टच फ्रीज आता इथे किचनमध्ये आलेलं असतं बरं का. आता माननी थोडी नाराज असते. त्यावर इथे पार्थ माननीला मस्का मारत असतो, म्हणत असतो, मिथून काका तुम्हाला माहिती आहे का, माझी आई नेहमी म्हणते घरात कोणती नवीन वस्तू आली ना खरं तर त्याची पूजा घरच्या गृहिणींनीच करावी. असं म्हटल्यानंतर मिथून काका म्हणतात, आय लाईक धिस. आता माननी खरं तर आता एवढी मोठी वस्तू आली त्यामुळे थोडा रुसवा बाजूला ठेवते आणि ते त्या फ्रीजची ते पूजा करून घेते बरं का, म्हणजे स्वस्तिक वगैरे काढते, सगळं काही करून घेते. आता हे दोघेही ते टाळ्या वाजायला तयारच असतात बरं का. आता माननी आणि थोडी नाराज असल्याचं दाखवते बरं का. त्यावर पार्थ म्हणतो, असं डेमो दिल्याशिवाय आईला कळणारच नाही. मिथून काका तुम्ही त्या फ्रीजकडे जाऊन उभा राहा बरं. असं म्हणून आता मिथून काका त्या जुन्या फ्रीजकडे जातात आणि पार्थ नवीन फ्रीजकडे. दोघेही त्या फ्रीजचे दरवाजे उघडतात. तेव्हा लगेच मिथून काका म्हणतात, वहिनी ह्या फ्रीजची हवा बघा आणि त्या फ्रीजचा वारा बघा, आय लाईक धिस. त्यावर लगेच इकडनं पार्थ म्हणत असतो, आणि आई त्या फ्रीजची गर्दी बघ आणि ह्या फ्रीजची स्पेस बघ किती भारी ना. त्यावर माननी म्हणते, बरं ठीक आहे बस करा आता, दरवाजे बंद करून घ्या, उगच लाईट बिल नका वाढू. आता पार्थ खरं माननीला आणखी मस्का मारण्याचा प्रयत्न करत असतो बरं का. तो म्हणत असतो, आई मला माहिती आहे या फ्रीजशी तुझ्या भावना जोडलेल्या आहेत, तुझ्या माहेरचा फ्रीज आहे,
पण आता बघ ना गं, आम्ही लहानाचे मोठे झालो, आमचं लग्न झालं, सुना आल्यात, आता सुनासुद्धा तुझ्या आई होणार. आता आपल्या घरात माणसं किती वाढलेत बघ बरं. आणि आता फ्रीज आपल्याला आता हा कमी पडतो. मी मोठा फ्रीज घेऊन आलेला आहे. आता मानवीला सुद्धा हा फ्रीज आवडलेला असतो बरं का. आता पार्थला तितक्यात फोन येतो, तो निघून जातो. आता इथे मिथुन भाऊजी म्हणत असं, वहिनी ह्या तुमच्या माहेरच्या फ्रीजचं काय करायचं आता. त्यावरही ते माननी म्हणत असं, आशाला बोलते, आशाला पाहिजे असेल तर ती घेऊन जाईल. आता माननीला फ्रीज आवडलेला असतो, तेव्हा माननीसुद्धा त्या फ्रीजकडे पाहत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ ऑफिसमध्ये गेलेला असतो आणि गेल्याबरोबर लॅपटॉप उघडतो तर काव्य आणि त्याचा प्री वेडिंगचा फोटो त्याला समोर दिसतो. आता काव्याला पाहता क्षणी काव्याची त्याला आठवण येते. आता लगेच काव्याला फोन करत असतो बरं का. मात्र काव्याचा फोन लागत नसतो आणि ती उचलतसुद्धा नसते. त्यावर तो म्हणत असतो, काय झालं काव्या, का फोन उचलत नाहीत. थांब, मी त्यांच्या आईलाच फोन करतो. असं म्हटल्याबरोबर त्याला आठवतं की काव्या तर आता क्लासला गेल्या असतील. त्यावर तो म्हणतो असं, जाऊ द्या मी व्हॉईस नोट पाठव. असं म्हणून आता इथे व्हॉईस नोट पाठवत असतो बरं का. आणि म्हणत असतो, प्रिय मांजर, सॉरी फीस करणारी मांजर, काय आहे ना, सध्या तुम्ही घरात नाही आहात ना, तर ना मला खरं तर म्याव करत माझ्यावर फिसकारणारं कुणीच नाही आहे. त्यामुळे हा बोका तुमची फार आठवण काढतोय. देशमुख असं म्हणत माझ्यावर दडपणारं कुणीही नाही आहे. तुमचं सगळं मिस करतोय हा बोका. पट्टर आणि आपल्या ह्या राज्यात तुमच्या आठवणीचा दुष्काळ पडलाय. तुमच्या आठवणीचा हा उन्हाळा सहन होत नाही मला. कृपया लवकरात लवकर आपल्या आठवणीचा सरीचा वर्षाव करावा. तुमचा हा बोक्या तुमची फार आठवण काढतोय. तुमचा लाडका शिंगेश्वर महाराज. असं म्हणून आता इथे व्हॉईस नोट काव्याला पाठवलेली असते बरं का. तितक्यात खरं तर इकडनं दिव्या आलेली असते आणि भरपूर सारं पार्सल घेऊन आलेले असते. त्यावर पार्थ म्हणतो, हे सगळं काही काय आहे. त्यावरही ते दिव्या म्हणत असते, सर 1 मिनिट थांबा, मला आधी एसीची हवा खाऊन द्या बरं. काय आहे ना सर, आपल्या माणसाच्या 5 बेसिक नीड आहेत. त्यावर पार्थ म्हणतो, काय 5? हो सर 5. अन्न, वस्त्र, त्याचबरोबर AC, वायफाय आणि त्याच्यानंतर निवारा. त्यावर आता पार्थ म्हणत असतो, तुमचा खरं तर क्रम चुकला आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि त्यानंतर तुमचं जे वायफाय AC हे सगळं काही नंतर झालं. त्यावर म्हणत असते, सर आपापली नीड असते वेगळी वेगळी, पण सर तुम्हाला खरं सांगू का, माझ्या लिस्टमध्ये सगळ्यात शेवटची जी नीड होती का ती आता मला खूप गरजेची आहे. म्हणजे त्या निवाऱ्यासाठी मी आता 1-1 फिरते आणि 1-1 फिरून थकल्यानंतर खरं एका स्टॉलवर मला छान असे मेदूवडे तळताना दिसले आणि मेदूवडे आणि त्याच्या साईडला परत व्हेज पुलाव आणि लॉलीपॉप हे सगळं काही बघितल्यानंतर मी स्वतःला आवरू शकले. त्यांना म्हटलं 2-2 प्लेट पॅक करा आणि मी पॅक करून इथे घेऊन आले. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो असतो, 2-2 प्लेटची काय गरज. त्यावर दिव्या म्हणत असते, सर तुम्हीच तर म्हटलं रात्री तुमची बायको माहेरी गेली. म्हटलं मग आता तुमच्या जेवणाची सोय काय, आणि शिवाय तुम्ही आज टिफिनसुद्धा आणला नसेल. त्यामुळे माझ्या लक्षात आलं म्हणून मी सगळं काही 2-2 प्लेट घेऊन आलेले आहे. मी सगळं आणलं आहे, लंच, नाश्ता, ब्रेकफास्ट सगळं काही घेऊन आलेलं आहे. चला मी प्लेट लावते. असं म्हटल्यानंतर आता इथे पार्थ फार चिडतो बरं का आणि उठूनच दिव्याला रागातच. पहिली गोष्ट तर मी असं रस्त्यावरचं अजिबात खात नाही, कसलं तेल, कुठलं पाणी आणि त्याचबरोबर स्वच्छता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तुम्ही सगळं काय आणलंय. माझी बायको जरी गेली असली माहेरी तरी मी माझ्या आईबाबासोबत राहते. माझ्या आईने छान सात्विक जेवण दिलेलं आहे, भाकरी, पुलाव आणि त्याचबरोबर लाल माटाची भाजी, मी ते खाईल. आणि तिसरी गोष्ट असं म्हटल्याबरोबर दिव्या लगेच रडायला सुरुवात करते बरं. दिव्याचे हे सगळे काही नाटकं सुरू बरं का. म्हणजे इथे पार्थच्या जवळ जाण्याचा ती प्रयत्न करते, पार्थवर लाईन मारते. हे सगळं काही विजयच्या सांगण्यावरून आहे वाटतं. आता दिव्याला रडताना पाहून पार्थलाच वाईट वाटतं. तो म्हणतो, इट्स ओके, मी आता तुम्ही आणलंय तर खाईल थोडंसं. त्यावर लगेच दिव्या स्वतःचा टोन लगेच बदलते बरं का. 2 मिनिटातच तिचं रडणं थांबतं आणि म्हणत असते, सर तुम्ही खरंच खाणार, आणि तुम्ही जर हे खाणार असाल ना तुमची भाजी पोळीसुद्धा मी आनंदाने खाईल. तेव्हा पार्थ तिच्याकडे रागानेच पाहतो. तेव्हा लगेच दिव्या म्हणते, म्हणजे तुमची परवानगी असेल तर मी खाईल, चालेल ना तुम्हाला. त्यावर पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे चालेल. पण आता आपण खाण्यावरच बोलणार आहोत का कामाचं काही बोलणार आहोत. त्यावर दिव्या म्हणते, हा सर बोलूया की कामाचं पण बोलूया आपण, बोला काय करायचं आता. तेव्हा पार्थ म्हणतो, ती फाईल घेऊन या, मी तुम्हाला सांगतो ती. असं म्हटल्यानंतर दिव्या म्हणते, ठीक आहे चालेल सर, मी घेऊन येते. त्यावर लगेच पार्थ म्हणतो, मिस खाऊ गल्ली, ह्या सगळा काही पसारा आहे तो कोण घेऊन जाणार. तेव्हा दिव्या म्हणते, सॉरी सर, मी घेऊन जाते लगेच. असं म्हणून दिव्या तिथून निघून जाते. आता ती निघून गेल्यानंतर पार्थ म्हणतो, ही मुलगी जरा डेंजरच आहे, हिचं कळतच नाही नेमकं चाललं तरी काय असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी खरं तर आवरावर करत असते. अर्चासमोर आलेली असते आणि हातात बांगड्या घालत असते. हातात एक बांगडी घालत असते. मात्र तिला एक गोष्ट आठवत असते, म्हणजे बाळ, मिसकॅरेज, प्रेग्नन्सी, जीवानी तिची घेतलेली काळजी, ते बनवलेलं पापलेट, तो पाळणा, ह्या सर्व गोष्टी तिला आठवत असतात.
आणि ह्या गोष्टी आठवून तिला तेवढंच वाईटसुद्धा वाटत असतं. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते, मात्र स्वतःला सावरू शकत नसते. तितक्यात खरं तर इकडनं जीवा आलेला असतो आणि नंदिनीची ही अवस्था पाहून जीवाला देखील तेवढंच वाईट वाटत असतं. जीवा तिलासुद्धा सावरण्याचा, तिला हिंमत देण्याचा इथे प्रयत्न करत असतो. आता नंदिनी स्वतःच्या पोटावर हात ठेवत असते आणि हे इकडनं जीवाने पाहिल्यानंतर जीवाला आणखीच वाईट वाटलेलं असतं. आता नंदिनी जीवासमोर येत असते. जीवा इशाऱ्यानेच तिला इथे शांत हो म्हणत असतो, मात्र नंदिनीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नसतं. दोघांनाही ह्या दुःखाच्या डोंगरातून सावरायचं असतं, पण मात्र स्वतःला सावरू शकत नसतात. आता जीवा नंदिनीच्या त्या पोटावर हात ठेवण्याचं बघत असतो, पण मात्र नंदिनी त्याचा हात झटकते आणि ते रडत असते. तिचं रडणं अजिबात थांबत असतं. तेव्हा जीवा तिला जवळ घेतो, तिच्या कपावर किस करतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तितक्यात खरं तर इकडनं माननी आलेली असते. माननी आल्याबरोबर दोघेही आता पडदेशीन डोळे पुसतात. माननी म्हणत असते, मी खूपच अचानक आले का? आता जीवानंदिनी माननीला थोडंसुद्धा कळून देत नाहीत बरं का. तेव्हा माननी म्हणते, मी एक ठरवले, आता रोज तुम्हाला ना अंगारा लावणार, म्हणजे होणाऱ्या बाळाला आणि होणाऱ्या आईला सुरक्षित ठेव आणि माझ्या नातवंडांनासुद्धा, असं म्हणून नंदिनीच्या पोटावर ते अंगारा लावत असते बरं का. नंदिनी पडदिशीन मागे होते. तेव्हा इथे माननीला माननी म्हणते, काय झालं अगं, तू अशी मागे का सरकलीस? धक्का बसल्यासारखं काही झालंय का नंदिनी? तू ठीकच ना? त्यावर नंदिनी म्हणते, हो आई, काही नाही झालं मला. तेव्हा लगेच जीवामध्ये बोलतो, आई काय ना, ती कालपासून अशीच करते. म्हणजे तू काय गं, मी सुद्धा तिच्या पोटावर हात ठेवला ना, ती मला पोटाला हातच लावू नये. काय नवीन फॅड आहे हे मला कळतच नाही. असं म्हटल्यानंतर माननी म्हणत असते, एक गप्रे, फॅड वगैरे काय रे त्यात, तुम्हाला नाही कळणार. तुला सांगू का, बाईच्या पोटात जेव्हा बाळ असतं तेव्हा खरं तरी ते एखाद्या काचेचं भांडं ठेवलं आपल्या पोटात असं असतं. त्याची तेवढी काळजी घ्यावी लागते. म्हणजे सुरुवातीला नाही कळत रे, कसं वाकावं, कसं समज त्याची काळजी घ्यावी, पण हळूहळू सगळ्या गोष्टी लक्षात येतात. हे तुला नाही रे जीवा कळणार. त्यावर लगेच जीवा म्हणत असतो, हो बरोबर आहे तुझं. बाबांना कुठं काय कळतं गं, बाळाची असण्याची नसण्याची जाणीव फक्त तुम्हाला बायकांनाच कळते, आम्हाला कुठं काय कळतं. असं म्हणून नाराज होऊन तिथून निघून जातं बरं का. मानन म्हणते, ह्याला काय झालं, अरे जीवा असं काय झालं तुला नेमकं? बाळाचे बाबा चिडले का? आता इकडे नंदिनी खरं तर डोळे पुसत असते बरं का. लगेच माननी पाहते तिच्याकडे, काय झालं नंदिनी, तू ठीकच ना? म्हणजे काही झालं नाही ना गं? तेव्हा नंदिनी म्हणते, हो आई, काही नाही झालं. त्यावर माननी म्हणते, बरं ठीक आहे, मी अंगारा लावलं तर चालेल ना पोटाला? हो आई, लावा. असं म्हटल्यानंतर आता माननी तिच्या पोटाला अंगारा म्हणत असते, आता मी रोज असंच अंगारा लावणार आणि काव्या आली ना, काव्याला सुद्धा लावणार. बरं ठीक आहे नंदिनी, तू आता काय कर, नाश्ता कर. तू थकल्यासारखी वाटतेस गं, भरपेट नाश्ता कर आणि आराम कर. मी बघते बाळाच्या बाबाला काय झाले. असं म्हणून माननी तिथून निघून जाते. आता नंदिनीला इकडं टेन्शन आलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.